उपवासाच्या दिवशी अशी मऊसूत पांढरी शुभ्र इडली आणि त्याचबरोबर चटपटीत आणि झणझणीत अशी ओल्या नारळाची चटणी कोणाला खायला आवडणार नाही बरं. नेहमीचे साबुदाणा वडे किंवा साबुदाणा खिचडी, त्याचबरोबर भगरचा भात हे नेहमीचेच उपवासाला आपण बनवतो. पण कधीतरी असं वेगळं काहीतरी बनवून खा, म्हणजे तोंडाची चवही बदलेल आणि उपवासाला नेहमी नेहमी तेच पदार्थ येणार नाहीत. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. खूप सोपी रेसिपी आहे. तर स्वागत आहे तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे. चला तर लगेच सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा मी या वाटीने माप घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता किंवा कप घेऊ शकता. तर या वाटीने मी 2 तास साबुदाणा भिजत घातला होता, थोडंसं पाणी ठेवून वरती साबुदाण्याच्या, आणि इथं भगरही त्याचसोबत भिजत घातलेली होती. हे आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हा बघा किती मोकळा आपला साबुदाणा भिजलेला आहे. आणि ही भगर या जेवढं पाणी राहील तेवढं टाकून आपल्याला ही भगर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारचं बॅटर बनवायचं आहे. हे जर असं जाडसर निघालेलं आहे. अजून एकदा फिरवून घेऊत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये. असे बारीक स्मूथ असं हे बॅटर इडलीचं आपण काढून घेऊत. हे बघा तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे अशा प्रकारचं आपल्याला काढून घ्यायचं आहे. सारखं फिरून अशा प्रकारे हे बॅटर मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचं आहे. अगदी सहज बारीक होतं. थोडंसं पाणी ताक ॲड करते आहे. ताकाने मस्त अशी फुलतील आपल्या इडल्या आणि त्याची चवही खूप छान होईल. आपल्याला हे फर्मंट करायसाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी. त्याच्यात मी 1 वाटी ताक टाकलेलं आहे. तुमच्याजवळ दही अवेलेबल असेल तर तुम्ही दही टाका. आणि दही जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात सोबतच काढलं तरी चालेल. याला झाकून ठेवत अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात. तर इथं मी 1 वाटी नारळाचे तुकडे, त्याचबरोबर सेंधं मीठ, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 अद्रकीचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे. तुमच्या इकडे उपवासाला जिरं वगैरे चालत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. तर इथं मी सर्वात पहिल्यांदा खोबरं टाकून घेतलेलं आहे ओलं, आणि त्याचबरोबर मिरच्या आणि अद्रकीचे तुकडे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जवळपास मी अर्धी पाऊण वाटी इथे पाणी ॲड करणार आहे. आणि आपल्याला बारीक असं सारण काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून या चटणीचं. तर अशा प्रकारे अजून मी अर्धी वाटी पाणी टाकून याला मिक्सरला लावून घेणार आहे, कारण हे थोडंसं जाडसर दिसतं आहे मला. तर इथं आपण काढून घेऊयात या भांड्यामध्ये आपण. तर इथं मी काढून घेतलेलं आहे अशा प्रकारचं. ते खूप अशीच कन्सिस्टन्सी ठेवू शकता किंवा याच्यापेक्षाही तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर पातळ करू शकता पाणी टाकून. तर तडक्यासाठी आपण इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता तडक्यासाठी. इथे मी पांढरे तीळ वापरत आहे. तुमच्याजवळ जिरं चालत असेल, मोहरी चालत असेल तर तुम्ही यामध्ये टाका. आणि उपवासाला बनवत नसतील तर नक्कीच टाका. तर 2 मिरच्या इथून मधातून कापून मी याच्यात टाकलेल्या आहेत. छान तेलात मिक्स करायच्या आहेत आणि हा तडका आपल्याला चटणीमध्ये टाकून द्यायचा आहे. म्हणजे मस्त वास येईल आपल्या चटणीला. खूप छान लागते ही ओल्या नारळाची चटणी. दुसरं कशासोबतही तुम्ही साबुदाणा वड्यासोबतही ही चटणी ट्राय करा, खूप छान लागते. अद्रक आवडत नसेल तर अद्रकीचा वापर करू नका, आणि आवडत असेल तर नक्कीच करा. तर इथं आपल्याला अर्धा तास झालेला आहे. हे फर्मंट करायला ठेवलं होतं आपण बॅटर. तर हे अशा प्रकारे झालेलं आहे. तुम्ही बघून घ्या. असे छोटे छोटे बुडबुडे त्याच्यामध्ये निघत आहेत. म्हणजे छान फर्मंट होत आहे आपलं बॅटर. तुमच्याजवळ जर टाईम असेल तर 1 ते 1.5 तासासाठी पण तुम्ही याला फर्मंट करायसाठी ठेवू शकता. म्हणजे तुमच्या इडल्या टम्म फुगतील. इथं जेवढं घट्ट होईल तेवढं घट्ट आपल्याला हे
बॅटर ठेवायचं आहे. इथे मी सेंधं मीठ टाकत आहे बॅटरमध्ये चवीसाठी. तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यात मीठ टाकून घ्या आणि असं छान त्याला मिक्स करा. आणि याला आपल्याला इनो टाकायचा आहे, म्हणजे इडलीला मस्त असा फुगतील आपल्या इडल्या. आणि इथे मी 2 चमचे इनो टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी. आणि याला लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान फर्मंट होत आहे. याच्या जागी इनोच्या जागी तुम्ही आपला खायचा सोडाही वापरू शकता. 1 चमचा सोडा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, म्हणजे पोहे खायचा नाही, पोहे खायचा अर्धा चमचा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर हे तयार आहे आपलं. इथे इडली पात्राच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत मी आणि त्यामध्ये आपल्याला हे ग्रीसिंग करायचं आहे तेलाचं किंवा तुपाचं, तुम्ही ज्याचा वापर करता उपवासाला ते. तर इथे मी चांगलं ग्रीस करून घेत आहे प्लेट्सला. तर आपलं पूर्ण ग्रीसिंग झालेलं आहे. याच्यामध्ये आपण बॅटर ॲड करूयात. मी साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये. तर हे अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं. जितकं घट्ट होईल तितकं हे बनवायचं आहे. याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही जास्त करून. मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे या बॅटरमध्ये. तर अशा प्रकारे आपण इडली पात्रामध्ये हे वाफलण्यासाठी ठेवणार आहोत इडल्या. तुम्ही इनो टाकायच्या अगोदरच त्याला ग्रीसिंग करू शकता प्लेटला आणि लगेच ते बॅटर आपण इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला 12 ते 13 मिनटासाठी इडली पात्रामध्ये होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या इडल्या मस्त होतील. लो टू मीडियम गॅसवर ते ठेवायचं आहे. आणि इथं माझ्याजवळ थोडंसं बॅटर उरलं होतं, त्याला मी वाट्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे आपण कढईमध्ये ठेवणार आहोत. वाट्यांना पण मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि इथं मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे 1 इंच जवळपास आणि त्यामध्ये एक प्लेट टाकणार आहे आणि त्यावर आपल्या कुकरची जाळी टाकून त्यावर ह्या वाट्या आपण वाफलण्यासाठी ठेवूयात. याच्यामध्ये पण खूप छान ह्या बनतात. तुमच्याजवळ इडली पात्र नसेल तरी तुम्ही वाट्यांमध्येही बनवू शकता. इथेही तुम्हाला 10 ते 12 मिनटामध्ये ह्या इडल्या तयार होतील. लो टू मीडियम गॅसवरच तयार करा, म्हणजे खूप छान होतील. हे तयार आहेत आपले इडल्या. 10 ते 12 मिनटं झालेली आहेत जवळपास. आणि हे मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे खाली. जेव्हा थंड होतील तेव्हा याला आपण डिमोल्ड करूयात आणि सर्व करूयात. हे बघा अशा प्रकारे आपल्या इडल्या तयार आहेत. याला मी डिमोल्ड करून सर्व करून घेतलेलं आहे. तर खूप छान चव लागते याची. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या इडल्या कशा बनल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.